नमस्कार मित्रांनो, विज्ञान कट्टावर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. विचार करा, जर तुम्हाला तुमच्या भूतकाळात जाऊन स्वतःची एखादी मोठी चूक सुधारता आली तर, किंवा भविष्यात तुमचं आयुष्य कसं असेल हे पाहता आलं तर. ऐकायला हे एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखं वाटतंय ना? पण मित्रांनो, विज्ञानाच्या जगात अशक्य हा शब्द फार काळ टिकत नाही. एकेकाळी तांब्याच्या तारेतून माणसाचा साधा आवाज पाठवणं सुद्धा लोकांना अशक्य वाटत होतं. कोणाला वाटलं होतं की तारेशिवाय आवाज हवेतून प्रवास करेल? आज आपण फक्त आवाजच नाही तर मानवी चेहरासुद्धा सेकंदात जगाच्या पाठीवर कुठेही पाठवू शकतो. जर विज्ञानाने माणसाचा आवाज हवेतून पाठवणं शक्य केलं असेल, तर भविष्यात प्रत्यक्ष माणसालाच वेळेच्या पलीकडे पाठवणं का शक्य होणार नाही? विमानातील घड्याळाचा प्रयोग हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर विज्ञानाने हे सिद्ध केले. 1971 मध्ये शास्त्रज्ञांनी 2 अतिशय अचूक ॲटॉमिक क्लॉक्स घेतली. एक घड्याळ पृथ्वीवर ठेवलं आणि दुसरं एका विमानातून जगभर फिरवून आणलं. जेव्हा विमान परत आलं तेव्हा विमानातील घड्याळ पृथ्वीवरील घड्याळापेक्षा काही नॅनोसेकंदांनी मागे पडलं होतं. म्हणजेच विमानातील त्या घड्याळाने प्रत्यक्ष टाइम ट्रॅव्हल केला होता. जर एका साध्या विमानाने वेळेत फरक पडू शकतो, तर प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या यानाने आपण किती पुढे जाऊ शकू याचा विचार करा. तुमच्या खिशातलं विज्ञान म्हणजेच GPS. तुमचं GPS सुद्धा रोज टाइम ट्रॅव्हलचा हिशोब ठेवत असतं. सॅटेलाइट्सवरील वेळ पृथ्वीपेक्षा रोज 38 मायक्रोसेकंद वेगाने पुढे जाते. जर शास्त्रज्ञांनी आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार हा फरक दररोज दुरुस्त नाही केला, तर अवघ्या एका दिवसात तुमचं GPS लोकेशन 10 किलोमीटरनं चुकेल. म्हणजेच तुम्ही टाइम ट्रॅव्हलचे विज्ञान वापरताय, म्हणूनच तुम्ही योग्य जागी पोहोचताय. आपण रोज भूतकाळ पाहतो. अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे आपण रोज उघड्या डोळ्यांनी भूतकाळ पाहतो. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला 8 मिनिटं लागतात. म्हणजेच आपण जो सूर्य पाहतो तो 8 मिनिटं जुना असतो. आकाशातील काही तारे तर इतके लांब आहेत की आज आपण जो तारा पाहतोय तो कदाचित हजारो वर्षांपूर्वीच नष्ट झाला असेल. आपण फक्त त्याचा भूतकाळ पाहत आहोत. इतिहासातही काही अशी गुपितं दडली आहेत जी आपल्याला विचार करायला भाग पाडतात. 1941च्या एका फोटोमध्ये एक असा माणूस दिसतोय ज्याचे कपडे आणि सनग्लासेस त्या काळापेक्षा कित्येक वर्ष पुढचे आहेत. लोक त्याला टाइम ट्रॅव्हलिंग हिपस्टर म्हणतात. हा केवळ योगायोग आहे की खरंच कोणीतरी भविष्यातून तिथं गेलं होतं? याचं उत्तर आजही कोणाकडे नाही. पॅरलल युनिव्हर्स आणि मंडेला इफेक्ट. पण जर आपण भूतकाळ बदलला तर वर्तमान बदलेल का? एक थेअरी सांगते की भूतकाळ बदलल्यास एक पॅरलल युनिव्हर्स म्हणजे दुसरं जग तयार होतं. तुम्ही कधी मंडेला इफेक्ट बद्दल ऐकलंय का? अनेक लोकांना काही गोष्टी ठामपणे आठवतात, पण वास्तवात त्या तशा नसतात. अनेकांचा असा विश्वास आहे की कोणीतरी भूतकाळात जाऊन काहीतरी बदल केलाय, ज्याचे परिणाम आपल्या स्मृतींवर होत आहेत. काय माहित, कदाचित नकळतपणे टाइम ट्रॅव्हल आधीच सुरू झाला असेल. स्टीफन हॉकिंगची गुपित पार्टी आणि ब्लॅक होल. 2009 मध्ये स्टीफन हॉकिंग यांनी टाइम ट्रॅव्हलरसाठी एक पार्टी ठेवली होती, पण तिथं कुणीच आलं नाही. याचा अर्थ अजून तरी भविष्यात टाइम ट्रॅव्हल करणे शक्य झालेले नाही. कदाचित भूतकाळात जाणं कठीण असेल, पण भविष्यात उडी मारण्यासाठी निसर्गाकडे एक मशीन तयार आहे, ब्लॅक होल. ब्लॅक होलच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे तिथे वेळ इतकी संत होते की तिथे घालवलेला 1 तास पृथ्वीवरच्या 100 वर्षांका असू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना सुद्धा तुम्ही भविष्याकडे प्रति सेकंद 1 सेकंद या वेगाने प्रवास करतच आहात. आपण सर्वजण टाइम ट्रॅव्हलर्स आहोत, फक्त आपला वेग निसर्गाने ठरवून दिलाय. जर तुम्हाला खरोखरच टाइम मशीन मिळालं तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखादी चूक सुधारायला भूतकाळात जाल की तुमचं नशीब पाहायला भविष्यात? कमेंट्समध्ये नक्की सांगा. विज्ञानाचा हा थरार आवडला असेल तर आजच आमच्या या वैज्ञानिक कुटुंबात सामील व्हा. सबस्क्राईब करा विज्ञान कट्टाला आणि विज्ञानाचा हा थरारक प्रवास माझ्यासोबत सुरू करा. कारण इथे विज्ञान फक्त शिकवलं जात नाही, तर ते अनुभवलं जातं.